आणि यानंतर थेट जाऊयात शिवसेनेच्या आमदारांशी वैभव परब सध्या संवाद साधण्याची भेट घ्यायला गेलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या मनात काय चाललेलं आहे, सगळेजण एकत्र भेटलेले आहेत। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम होती, प्रत्येकजण आपापल्या प्रचारात होता, परंतु नेहमी एकत्र राहणारे आमदार आज अनेक दिवसानंतर एकत्र भेटल्यावर त्यांच्या मनात नेमकं काय चाललं हे जाणून घेऊया। पहिलं भरत शेठ यांच्याकडे जाणून घ्या। भरत शेठ, देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, तुमच्या मनातली प्रतिक्रिया काय? चांगलं आहे, त्यांचं अभिनंदन करतो आम्ही। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागच्या 5 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं ती वस्तुस्थिती होती, ते आज खरं ठरलेलं आहे आणि ते मुख्यमंत्री होत आहेत याबद्दल आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे, समाधान आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। मला एक खंत पण आहे का की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे होते? ठीक आहे, तर ते मागच्या वेळेला सांगितलं ना की प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक आमदाराला वाटत होतं आपापल्या पक्षाचं व्हावा, परंतु मेजॉरिटीच्या नुसार आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनीच मोठं मन करून ज्यावेळेला डिक्लेअर केलं त्यामुळे तसा काही प्रश्न उरला नव्हता। सामंत साहेब, तुमच्याकडे येतो, काय प्रतिक्रिया आपली? खरं तर गटनेता अंतिम झालेला आहे, शपथविधीची तयारी आहे, परंतु शिवसेनेतले किती आमदार शपथ घेणार यावर अजून एकमत होत नाही। हा अधिकार सगळा एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि आपण मगाशी स्थिती आहे की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पक्ष म्हणून तर काम करतोच, परंतु एक कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, ते मोठ्या पदावर बसले पाहिजेत ही आमची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आणि भावना आहे। तर मला असं वाटतं की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि ते कायमस्वरूपी मोठं व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। देवेंद्रजींनी जेव्हा दोन क्षेत्र मिळालेलं आहे, महायुतीमधले मला असं वाटतं की त्यांचं शिंदे साहेबांच्या वतीनं केलेलं आहे, पक्षाच्या वतीनं केलेलं आहे, परंतु प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची हीच भावना असते की आपल्या पक्षाचा नेता मोठा झाला पाहिजे, तो मोठ्या पदावर बसला पाहिजे आणि हीच आमची सगळ्यांची भावना होती। त्याच्यामुळे देवेंद्रजी झालेत म्हणून आम्ही नाराज असण्याचं काही कारण नाही, उलट त्यांना आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर देवेंद्रजींच्या मंत्री कोण असणार? अब्दुल सत्तार आहेत, त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा आम्ही सातत्यानं व्यक्त केली होती असं उदय सामंत म्हणालेले आहेत। पण देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया देखील भरत गोगावले आणि उदय सामंत यांनी दिली आहे। आणि ते जे ठरवतील तेच मंत्रीची यादी देतील, त्यांना मुख्यमंत्री बोलवतील आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत गेल्या 5 दिवसा अगोदरच सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितलं की वरिष्ठ जे नेते निर्णय घेतील भारतीय जनता पार्टीचे ते आम्हाला मान्य राहील, म्हणून आम्हाला सर्वांच्या वतीने आम्ही आदरणीय देवेंद्रजींना शुभेच्छा देतो। जाण्याआधी एक त्यांचा मुद्दा मीच सांगून टाकतो, भरत गोगावले शेठ हवे आहेत, आधी आता देवेंद्रजींचं मंत्रिमंडळ, तुम्हाला काय वाटतं? रायगड जिल्ह्यासाठी काय तुमच्या अपेक्षा आहेत? सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, त्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो की महायुतीचं राज्यामध्ये आलेले आहे आणि जे काही आम्ही साऱ्यांनी स्वप्न पाहिलेली होती, जो उठाव आम्ही साऱ्या त्या उठावानंतर हे यश जे असं हे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे 2.5 वर्षामध्ये जे काम संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभं केलं आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे आणि आज देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होत आहेत, याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे। परंतु रायगडमध्ये आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की भरत शेठ गोगावले यांना मंत्री करून रायगडचे पालकमंत्री म्हणून त्यांना विराजमान करावे। कोल्हापूरची काय भावना हे जाणून घेऊया। गेल्या एक चर्चा होती, पण यंदा संधी मिळेल जाणून घेऊया। खूप अवघड प्रश्न आहे आणि तो पक्षी नेतृत्वाला विचारायला पाहिजे असं मला वाटतंय, परंतु निश्चितपणाने आम्ही आशावादी आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीचं सरकार आलं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आजच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनंतर दुसऱ्या सरकारची स्थापना होण्याबद्दलची प्रक्रिया सुरू झाली। त्यामुळे एका बाजूला नवीन सरकारला शुभेच्छा आणि दुसऱ्या बाजूला त्या सरकारमध्ये आम्ही असावं यासाठी नेतृत्वाकडे प्रार्थना, दुसरं काहीच नाही।
माजी खासदार हेमंत पाटील जे आहेत. आता विधान परिषद सदस्य पण आहे. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्ष जे काही काम झालेलं आहे त्या कामाची पावती म्हणून जनतेनं महायुतीला भरभरून यश दिलेलं आहे. आणि जे काय आता पुढे सरकार बनणार आहे त्या सरकारमध्ये सर्व पक्षांना सन्मानाचं स्थान मिळावं अशी अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तुम्हाला ह्या पुढील खरं तर 2000 नेतृत्व यावेळेला मनोज जरांगे जो फॅक्टर आहे खास करून मराठवाडा त्या पट्ट्यातून काय नेमक्या भावना येऊ शकतात? त्यामध्ये आता जसं हेमंत बोलल्याप्रमाणे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार या ठिकाणी होतं त्या सरकारने लाडक्या बहिणीपासून तर लाडका भाऊ, लाडका शेतकरी या सर्व योजना राबवल्या. त्यामुळे राज्यात चांगलं वातावरण तयार झालं आणि या ठिकाणी महायुतीच्या एवढ्या जागा निवडून आल्या. आज या ठिकाणी देवेंद्रजी यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव सुचवलेलं आहे. आम्ही स्वतः अर्जुन खोतकर म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा. त्यांना गणित काय असतं? काय म्हणले? मराठवाड्यातली स्थानिक गणित काय असू शकतात? मराठवाड्याने युतीला भरपूर त्या ठिकाणी जनादेश दिलेला आहे. त्यामुळं निश्चितपणे मराठवाड्यावरती लक्ष केंद्रित करावं. मराठवाड्याला विकासापासून वंचित ठेवू नये. विकासाचं झुकतं माप मराठवाड्याला दिलं पाहिजे. दादा तुमची काय? मी आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आमच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून ते उद्या विराजमान होतील आणि आदरणीय आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो आहे. खूप मोठं यश आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आणि ज्या पद्धतीनं मागच्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाचं काम झालं तसंच काम इथून पुढच्या 5 वर्षाच्या कालामध्ये व्हावं, कारण लोकांनी त्यासाठी आम्हाला जनादेश दिला आहे आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांच्या ठिकाणी त्यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण पुन्हा एकदा भरत शेठ यांच्याकडे जाऊया. भरत शेठ सध्या बिझी झालेले आहेत, त्यामुळे ह्या सर्व आमदारांची एक सध्या डागडुग सुरू आहे की नेमकं काय होणार, कधी होणार. खरं तर अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे, परंतु हा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे आणि दिल्लीमध्ये अमित शहा, नरेंद्र मोदी आणि JP नड्डा हे घेणार आहेत. त्यामुळे आता कोणाच्या परड्यात काय पडतं हे लवकरच स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकरसह वैभव परब, ABP माझा, मुंबई. त्यामुळे अर्थात शिवसेनेच्याच आमदारांच्या नाही तर